दोनों सलामी जोड़ी अर्जुन भाई और विजय भाई, कांटों की टक्कर होने वाली अभी। जय मल्हार टीमचा 12 प्लेयर पाठवा ना साहेब. बॉलर नाव टी शर्टचं काय करायचंय कमिटी. एक जणाचा टी शर्ट घातलेलं नाही त्यांनी. टी शर्ट टी शर्ट. चला चला अंपायर स्टार्ट करा काय नाही. चला युवराज बॉलर को अभी बॉलिंग करा अभी. पहिला चेंडू आणि उंचवून असा षटकार. अजय बघायचा षटकार. विजय पहिल्या चेंडूवर अतिशय स्फोटक फलंदाजी. पहिला चेंडू 6 रन. सागर भाऊ राठोड, काहीतरी बक्षीस द्या तुमच्या बॅटमनला. या बॅटमनने 6 बॉलला 6 सिक्स मारलेले आहेत. विशाल भाऊ पवार यांच्याकडून 101 रुपये बक्षीस आहे. किरण भाऊ इंगळे, तुम्ही तुरीमध्ये जा, तिथून ते बॉल फेकायला मदत करा. स्वयंसेवक किरण भाऊ इंगळे. अध्यक्ष किरण भाऊला फोन करून सांगा. आणि बॅट्समॅन साठी निवेदन आहे सागरभाऊ राठोड यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 रुपये आणि बॅट्समॅननी सलग जर 6 षटकार मारले 10,001 रुपयाचं पारितोषिक आहे. याची नोंद घ्यायची. आपल्या कमिटीचे मेंबर बाळासाहेब साळुंके यांच्याकडून षटकारला कॅच पकडली तर 100 रुपये बक्षीस आहे. आणि विकेट. अतिशय सुंदर झेल. बॅट्समन लवकर पाठवा. किरण भाऊ इंगळे यांनी स्टेजकडे यावे. बाळा भाऊ, किरणला इकडे पाठवा तुम्ही.
मॅचेस चालू आहे, ग्राउंड मध्ये कोणी नका फिरा. पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय हवेत. दणदणीत कणकणीत षटकार आणि पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत 6 रनांची वाढ. बॅट्समन साठी द्वारकानाथ साळुंके यांच्याकडून 6 मारल्यानंतर 101 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अतिशय सुंदर कमबॅक करताना आणि पुन्हा एकदा वाईट. एक अतिरिक्त धाव. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेत. काय होतंय बघूया. मात्र तेवढी सुरेख झेल आणि आउट होतोय तो अविनाश. अहिल्यानगर संघाला पुन्हा एकदा झटका अविनाशच्या स्वरूपात. नेक्स्ट बॅट्समन आणि बॅटिंग साठी आलाय तो गोविंदा. कालू भाई बाहर से आ जाओ, अंदर जाना नहीं है. गोविंदा आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 13 धावा. 2 षटक संपले, 2 विकेट, 13 धावा. चला नेक्स्ट बॉलर. मनापासून आभार. बॉलर्स नेम वाइट. बॉलर्स नेम कबीर, समीर. आणि पुन्हा एकदा वाईट. व्हाईट वर व्हाईट, 2 व्हाईट.
आणि पुन्हा एकदा कट केला आहे, मात्र एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि एकच धावेवर समाधान मानावे लागेल. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा कट केला आहे लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. एकच धाव पूर्ण. आणि मारला होता लेग साइडच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षण. बाउंड्रीच्या बाहेर या मॅच साठी जो बाहेर कॅच पकडेल त्याला 101 रुपयाचं पारितोषिक. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि अतिशय सुंदर आणि झेल झाली ती बाउंड्रीच्या बाहेर. त्यांनी येऊन आपलं 101 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. या षटकाच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 23 धावा. कॅच एक धाव पूर्ण. विशाल भाऊ पवार सोमटाणा यांच्याकडून कन्नड विशाल भाऊ पवार जो आता बाहेर कॅच पकडलाय त्यांनी येऊन आपलं 101चं पारितोषिक घेऊन जा. आणि पुन्हा एकदा फटका. दणदणीत खणखणीत चौकार. अंकुशभाऊ पवार सोमटाणा यांच्याकडून लगातार जर 2 सिक्स मारले तर बॅट्समनला 201 रुपयाचं बक्षीस आहे. लगातार 2 सिक्स मोठी ऑफर आलेली आहे. अंकुश पवार सोमटाणा किंग मेकर यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आहे. लगातार 2 सिक्सरला. पुढे मॅच इकडे या, नाव सांगा तुमचं. अविनाश जाधव. संघाची धावसंख्या आहे ती 28 धावा. सुनील आपल्या संघासाठी षटक घेऊन आले आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू थोडीशी मिसफिल्ड, मात्र एक धाव पूर्ण. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने.
मात्र एक धाव पूर्ण. आणि पुन्हा एकदा कट केल्या ऑफसाईडच्या दिशेने आणि थोडीशी मिसफिल्ड. मात्र एक धाव पूर्ण. दुसरं षटक प्रगती पथावर. दिनेश भाऊ पैसे जमा करा पारितोषिकाचे आमच्याकडे. अर्जुन बक्षिसाचे पैसे इकडं ऍडव्हान्स आणून द्यायचे, नुसतं मोगम बोलायचं नाही, ऍडव्हान्स पाहिजे इथं. अंकुश भाऊ पवार किंगमेकर सोमटाणा यांच्याकडून लगातार 2 सिक्सरला बॅट्समॅनला मोठी ऑफर आलेली आहे. आता चला बक्षिसावर बक्षीस भेटताय, एवढी मॅच होईल फक्त. स्लिप मध्ये उभे 07 वाले रवी यांनी जर झेल पकडली तर तुमच्यासाठी रोख पारितोषिक आमच्याकडे जमा झाले, याची तुम्ही नोंद घ्या. तुमची कोंबडी पकड होऊ देऊ नका. दिनेश भाऊ दळवेल किंग संघाचे कप्तान. आणि चेंडू जातो डायरेक्ट तुरीत. यालाच खूप मोठी ऑफर आहे अंकुश भाऊ पवार यांच्याकडून. आणि षटकार फलंदाज इनिंग संपल्यानंतर पंचेचाळीस धावा. या ओव्हरीसाठी पण चालू आहे. तुम्ही झेल घ्या आणि आपलं 101 पारितोषिक घेऊन जा, तेच आमच्याकडे जमा आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॉलर्स नेम आणि पुन्हा एकदा कट केलाय ऑफसाईडच्या दिशेने. चौकार दणदणीत खणखणीचा चौकार. नितीन भाऊ इंगळे दामणगाव वडे यांचं आगमन झालं, त्यांचं मनापासून अभिनंदन, हार्दिक स्वागत. नितीन साहेब इंगळे इथे उपस्थित झाल्याबद्दल कमिटीकडून त्यांचं सहर्ष स्वागत. आणि पुन्हा एकदा सुंदर असे क्षेत्ररक्षण करताना रवी भाऊ, बॉल तुमच्या हातात येईना तर कॅच काय होणार, आणि तुमचं ते पारितोषिक मग मी काय करू, मला घेऊन टाकू का. याच दरम्यान पुढचा चेंडू
आणि पुन्हा एकदा कट केलाय आणि मिस फील्ड. मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा मिस फील्ड. मात्र दुसरी ही धाव पूर्ण. मिस फील्ड होताना संघाची धावसंख्या झाली ती 52 धावा. आणि पुन्हा एकदा कट केलाय ऑफसाईडच्या दिशेने. काय होते बघूया. आणि क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा मिसफील्ड. अतिशय चपळ क्षेत्ररक्षण करताना रविभाऊ. अर्जुन बॅट्समन इनिंग समाप्त झाल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय आमच्या जवळून. आणि पुन्हा एकदा कट केल्या ऑफसाईडच्या दिशेने. काय होतं बघूया. एक धाव पूर्ण. आणि विकेट. आणि संघाची धावसंख्या झाली ती 55 धावा. 56 धावा. 55 झाल्या. 56 धावांचं आव्हान असेल. चला अहिल्यानगर संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवा. जय मल्हार. आरवी संघ लवकरात लवकर आपले धुरंधर पाठवा. लवकर आपले फलंदाज पाठवा.
समोरचे प्लेयर. आणि पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा, कुठल्याही प्रकारची धाव नाही. चला एमपी चे कप्तान, चला टॉस काढ. आणि चेंडू हवेत आणि विकेट. जय मल्हार संघाला पहिला झटका. आउट झालाय तो युवराज. मग आम्ही स्कोर मध्ये काही गडबड झाली तर कुठल्याही प्रकारची कंप्लेंट ऐकून घेणार नाही, याची पण दक्षता घ्या तुम्ही. तुमचा प्लेअर इथं थांबायला तयार नाहीये. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि विकेट. बॅटिंग साठी येतोय तो एमपी किंग. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. पुढचा चेंडू आणि चेंडू हवेत. काय होतं बघूया. आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. मात्र एक धाव पूर्ण. हॅट्रिकचा चान्स होता मात्र हुकला. या एक रनाने संघाचं खातं उघडलंय. बॅटिंग साठी आलाय तो सागर अर्जुन. आणि पुन्हा एकदा कट केलाय हलकासा. मिसफील्ड. एक रन पूर्ण. पुन्हा एकदा मिसफील्ड. मात्र एकच धाव. आणि पुन्हा एकदा कट केलाय हलकासा. मात्र एक धाव पूर्ण. अतिशय सुंदर खेळ चाललाय. शांत पद्धतीचा. एक एक रन. संघाची धावसंख्या होती ती 3 धावा. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 3 धावा. दुसरं षटक घेऊन आले ते. आता कुठल्याही प्रकारचे बक्षिसे पुकारले जाणार नाही, याची सगळ्यांनी दक्षता घ्या. एमपी दुसरं डॉक्युमेंट जमा करा. एमपी वाले संतोष भाई एमपी डॉक्युमेंट. दुसरं षटक घेऊन आले ते रोहिदास. आता जी मॅच होत आहे त्यासाठी
जो ग्राउंडच्या बाहेर कॅच पकडेल त्यासाठी बक्षीस 101 रुपयाचं विशाल भाऊ पवार कन्नड यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा सुंदर असा कमबॅक करताना रोहिदास भाऊ. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि दणदणीत खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या होती ती 7 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत मात्र मिसफील्ड आणि नो बॉल. नो बॉल. सहा प्लेयर बाहेर आहे त्यामुळे हा चेंडू नो बॉल. नो प्लस किती रन घ्यायचे? 1. विकेट पण आहे. आता जो बॉलिंग करतोय त्यासाठी बक्षीस आहे. हॅट्रिक जर घेतली त्यासाठी बक्षीस आहे 501 रुपये रघुनाथ भाऊ मोहिते यांच्याकडून कोपरगाव. राकेश बॅटिंग साठी आलाय. कट केलं ऑफसाईडच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षण 1 रन पूर्ण. पुढचा चेंडू निर्धाव अतिशय सुंदर. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू अतिशय सुंदर असा कमबॅक करताना आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 10 धावा. 2 षटक समाप्त. गोलंदाजीसाठी आलाय तो विजय. आणि चेंडू जातोय हवेत. आर 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 षटकार. वारे पठ्या दणदणीत खणखणीत षटकार. निर्धाव असा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी
आणि त्यास तोडीस तोड फलंदाजी देखील तेवढीच सुरेख. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, मात्र मिसफिल्ड आणि त्याचा फायदा. एक रन पूर्ण. रिव्ह्यू नाही. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर असा कमबॅक होताना शांततेत चाललेला सामना. जय मल्हार आर्वी वर्सेस अहिल्यानगर. दोन्ही संघ बलाढ्य. आणि पुन्हा एकदा वाईड. एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या होती ती 18 धावा. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता, मात्र मिसफिल्ड झाली. आणि दणदणीत खणखणीत चौकार. हा रन हा लेग बाईच्या स्वरूपाचा आहे. संघाची धावसंख्या होती ती 22 धावा या चौक्याच्या मदतीने. रघुनाथ मोहिते यांच्याकडून 3 विकेट घेतल्या तर 1001 रुपयांचं रोख पारितोषिक. कोपरगाव रघुनाथ मोहिते यांच्याकडून 3 विकेट हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयांचं पारितोषिक. विकेट रनआउट. हॅलो रवी भाऊ, तुम्ही जरा 30 सिक्स मारले तर रोशन दडवेल तुम्हाला 2001 रुपये देणार आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा कट केलाय लेग साइडच्या दिशेने. विकेट. आणि अहिल्यानगर संघ सामन्यावर मजबूत पकड करताना. बॅटिंग साठी गेलाय तो अनिल. अनिल आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड. एक धाव पूर्ण. पंचांचा इशारा नो बॉल, नो +1. संघाची धाव संख्या झाली ती 24 धावा. रवी भाऊ, तुमच्यासाठी ऑफर आहे. तुम्ही जर षटकार मारला तर अनिल भाऊ चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे.
पंच सामना चालू करा. आणि कट केलाय हलकासा, मात्र क्षेत्ररक्षण आपले सगळे वार फेल. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा फटका ऑफसाईडच्या दिशेने, मात्र चौकार. अहिल्यानगरचा बॅट्समन अर्जुन, तुम्ही आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. अंकुश भाऊ पवार सोमटाणा किंगमेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं त्यांनी. आणि अशा प्रकारे सामना समाप्त. अर्जुन अहिल्यानगर संघाचा बॅट्समन, चला आपलं 201 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. संघाची धावसंख्या आहे ती 29 धावा. अशा प्रकारे अहिल्यानगर संघाने सामना जिंकलाय. चला दुसरा सामना चालू करा. मॅन ऑफ द मॅच अहिल्यानगर संघ. अर्जुन यांनी स्टेजकडे यायचा आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे.